असेल, पुदुचेरी असेल, हा विजय भारतातल्या जनाजनाचा मोदीजींवर असलेल्या विश्वासाचा विजय आहे। आजही देशामध्ये जनतेला एकच गोष्ट माहिती आहे आणि ती गोष्ट म्हणजे मोदी है तो मुमकिन है, मोदी है, मोदी है। आणि म्हणून बंगालला कुशासनातनं बाहेर काढण्याचं काम 30 वर्ष काँग्रेस, 36 वर्ष कम्युनिस्ट आणि या दोघांपेक्षाही खतरनाक 15 वर्ष ममता दीदीचं शासन, जो बंगाल देशाची आर्थिक राजधानी होता, जो कोलकाता देशाची आर्थिक आणि कमर्शियल कॅपिटल होता, त्या बंगालची अवस्था या सगळ्या लोकांनी मिळून अशा पद्धतीनं केली की आज बंगालमध्ये देशात येणारा जो एफडीआय आहे त्याचा 0.5% देखील येत नाही। जो बंगाल देशातलं पहिलं औद्योगिक राज्य होतं, त्या बंगालमधनं 7,000 मोठ्या इंडस्ट्रीज बंगाल सोडून चालल्या गेल्या। त्या बंगालची अवस्था ही जंगल राजची अवस्था त्या ठिकाणी झाली। आणि मग त्यात माननीय मोदीजींनी बंगालचं जे विजन मांडलं, ज्या प्रकारे बंगालच्या लोकांच्या मनामध्ये मोदीजींनी आशेचा किरण जागृत केला। एकीकडे दीदीचं कुशासन होतं आणि दुसरीकडे मोदीजींच्या माध्यमातून बंगालमध्ये हजारो कोटी रुपयांची कामं चालली होती। रस्त्यांची कामं, हायवेची कामं, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामं। त्यामुळे जनतेला हा विश्वास बसला की कोणी जर परिवर्तन बंगालमध्ये घडवू शकतं तर त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत। मोदीजींवरचा विश्वास आज जनतेनं मतपेटीमध्ये दाखवलेला आहे। आणि त्यासोबत आपले मास्टर स्ट्रॅटेजिस्ट, ज्यांना आधुनिक राजकारणामध्ये चाणक्य म्हणून ओळखलं जातं, ते अमित भाई शहा यांनी ज्या प्रकारे ही योजना तयार केली आणि अर्थातच आपलं शुभ नेतृत्व, ज्यांनी पक्षाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्याच निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मोठा विजय मिळाला, ते आपले अध्यक्ष नितीन नबीनजी, भारतीय जनता पक्षाची सगळी टीम आणि बंगालची देखील आपली टीम, बंगालचे प्रदेश अध्यक्ष असतील, आपले नेते शुभेंदू अधिकारी असतील, या सगळ्या लोकांचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण बंगालचा विजय हा केवळ एका राज्याचा विजय नाहीये। बंगालचा विजय हा भारतामध्ये होणारी घुसपैठ, भारतामध्ये होणाऱ्या आतंकवादी कारवाया, भारतावर होणारा हल्ला, या सगळ्या गोष्टीपासून भारताला वाचवणारा हा विजय आहे। ज्या प्रकारे ममता दीदींच्या नेतृत्वातलं सरकार बांगलादेशमधनं घुसपैठीये बंगालमध्ये आणायचं आणि त्या ठिकाणून कागदपत्र बनवून संपूर्ण भारतामध्ये ते जायचे आणि संपूर्ण भारतामध्ये आमचा रोजगार तर ते खायचेच, पण त्याच वेळी भारताच्या एकतेला, अखंडतेला, सार्वभौमतेला, सुरक्षेला धोका निर्माण करायचे। एक प्रकारे बंगाल आओ जाओ घर तुम्हारा और पकाओ खाओ बिर्याणी तो मुर्गा हमारा, अशा प्रकारचं सरकार हे त्या ठिकाणी ममता बॅनर्जींनी दिलं होतं। आज हा विजय
भारतातल्या प्रत्येक